आजचा आपला टॉपिक आहे फोटोज इन ग्राफिक डिझाईन किंवा फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईन. ह्याच्यामध्ये आपण 3-4 सेशन्समध्ये वेगवेगळे टॉपिक डिस्कस करणार आहे. त्याच्यातला पहिला टॉपिक जो आपण डिस्कस करणार आहे तो हाऊ टू सर्च अ फोटो ऑन इंटरनेट. स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये बरेचसे अजूनही टॉपिक्स आहेत, पण आजचा आपण पहिला टॉपिक आणि त्याच्यानंतरचा एक टॉपिक आहे हाऊ टू सिलेक्ट अ फोटो. ह्या 2 टॉपिक्सवरती आज आपण बोलणार आहे. फोटोच्या बाबतीत एक फेमस कोट आहे की अ फोटोग्राफ स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. तर कुठलंही ग्राफिक डिझाईन करत असताना, फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईनिंग करत असताना तुम्ही एखादा प्लेन फोटो घेता, त्याच्यावरती एक स्लोगन लिहिता, त्याच्या तिथं तुमचं एक ब्रँड नेम जे काय आहे, जो ब्रँड आहे त्याचा लोगो येतो, त्याचा ॲड्रेस किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स येतात किंवा कॉल फॉर ॲक्शन येते आणि अशा पद्धतीने तुमचं डिझाईन कम्प्लीट होतो. हा मागं जो असतो तो फोटो असतो. आता हे फोटोज बऱ्यापैकी सिंगल फोटो, मल्टिपल फोटोज किंवा अशा पद्धतीने मल्टिपल फोटोज असे वापरले जातात. याही टॉपिक्सवर आपण येणार आहे. पण याच्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तो फोटो जो आहे तो मला सर्च कसा करायचा किंवा तो इंटरनेटवरून शोधायचा कसा. ह्याच्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जो तुमच्याकडचा जो टॉपिक आहे ज्याच्यासाठी तुम्ही फोटो सर्च करताय तो टॉपिक ची स्टोरी लाईन तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली पहिल्यांदा मांडता आली पाहिजे. आणि ज्याला बऱ्याच वेळेला सर्च इंजिनच्या बाबतीमध्ये हॅशटॅग, कीवर्ड असे शब्द बोलले जातात, पण सुरुवातीला असं लक्षात ठेवा की तुम्हाला तुमची स्टोरी लाईन ही स्पेसिफिकली मांडता आली पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह असेल तरी चालेल. अगदी तुम्हाला समजा तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये मराठी, हिंदी अशा लँग्वेजेसमध्ये स्टोरी सुचत असेल किंवा फोटोचं डिस्क्रिप्शन सुचत असेल तर ते तुम्ही गुगल ट्रान्सलेट सारख्या टूल्समध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून घ्या आणि ते सर्चिंगमध्ये टाका, तरी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीचा फोटो मिळायला मदत होईल. तर पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचे की तुमच्या स्टोरी लाईन तुम्हाला फार स्पेसिफिक सांगता आली पाहिजे, त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये एज, जेंडर, ड्रेपरी, कलर स्कीम अशा बरेचसे गोष्टी ज्या डिटेलमध्ये आहेत त्या पण तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. ते पहिलं स्किल आहे. दुसरं स्किल काय आहे त्याच्यामधलं की ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने फोटो सर्च करायला सुरुवात करता त्यावेळेला जे फोटो तुम्हाला दिसतात त्या फोटोच्या खाली डेफिनेटली ते रिलेटेड येतात, तर त्या फोटोच्या खाली त्याचं डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा लिहिलेलं असतं आणि ते जास्त स्पेसिफिक केलेलं असतं. तर मग ते जे डिस्क्रिप्शन आहे म्हणजे तुमच्या स्टोरी लाईनवरनं तुम्ही सर्चिंग सुरू केलं आणि पहिल्या पेजवरती तुम्हाला काही फोटो दिसायला सुरुवात झाली, त्यातले तुम्हाला काही फोटो आवडले, ते फोटो तुम्ही झूम करून बघायला सुरुवात केली, तर तुम्हाला त्या फोटोच्या खाली त्या फोटोची डिस्क्रिप्शन लाईन दिसते. ते डिस्क्रिप्शन वाचायला विसरू नका आणि ते डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा तुमच्या स्टोरी लाईनमध्ये इम्प्लिमेंट करायला विसरू नका, म्हणजे तीच सर्च तुमच्या अजून स्पेसिफिक व्हायला मदत होईल. तर ह्या 2 गोष्टी तुमची स्टोरी लाईन तुम्हाला सांगता येणार आणि त्या हिशोबाने येणाऱ्या फोटोचे खालचे टॅग्स, डिस्क्रिप्शन वाचून ते तुमच्या स्टोरी लाईनमध्ये इम्प्लिमेंट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर असं करत असताना तुम्हाला फोटो सर्च व्हायला सुरुवात होते. आता फोटो सर्च करण्यासाठी तुम्ही सर्च इंजिन्स आहेत, बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत, बरीचशी वेगवेगळे टूल्स पण आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्च इंजिनला किंवा एखाद्या पर्टिक्युलर वेब पेजला जायला लागत नाही, तर त्या टूल्समध्ये तुम्ही ते डिस्क्रिप्शन टाकलं तर तुम्हाला तशा प्रकारचे साईट्स दिसू शकतात किंवा इमेजेस दिसू शकतात. गुगल लेन्स सारखं पण आज टूल आहे. अशी बरीचशी वेगवेगळी टूल्स आता आपल्याला अवेलेबल आहेत असं दिसतं. तर आता होतं काय की ह्याच्यातनं जे फोटो आले ते फोटो मला किती उपयोगाचे आहे, म्हणजे त्याचा उपयोग मला कसा होऊ शकतो का होणार नाही. म्हणजेच काय तर मी सर्च केलेल्या फोटोंपैकी माझा फोटो मी सिलेक्ट कसा करायची ह्याची पण एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे जी आपण फॉलो केली तर आपल्याला त्या सर्च झालेल्या 100 फोटोजमधनं 50 फोटोजमधनं आपल्याला हवा असलेला चांगला फोटो आपल्याला कसा फायनलाइज करायचा आणि लॉजिकली फायनलाइज करायचा हे आपण या आत्ताच्या पुढच्या स्टेपमध्ये बघू. ह्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, जे कुठलाही वेबपेज आहे, जे कुठलंही सर्च इंजिन आहे, जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरचे पहिल्या 50 इमेजेस, मिनिमम 50 इमेजेस, कीप दिस इन माइंड, मिनिमम 50 इमेजेस तुम्ही नक्की बघा. एकही त्याच्यात इमेज तुम्ही स्किप करू नका. ते इमेजेस बघा किमान 50. गुगलच्या बाबतीत म्हणा तर गुगलचं पहिलं जे पेज आहे ते तुम्ही पूर्ण ऑब्झर्व करा स्टार्ट टू एंड. जवळजवळ त्याच्यामध्ये 80 किंवा 90च्या आसपास इमेजेस येतात, तर त्या तुम्ही डेफिनेटली सर्च करा.
त्या सगळ्या इमेजेस तुम्ही बघा, त्यातल्या आवडणाऱ्या इमेजेस तुम्ही राईट क्लिक करून, पुन्हा एकदा लक्षात घ्या, राईट क्लिक करून न्यू टॅब मध्ये ओपन करा आणि तिथून त्याचं पुढं परत ऑब्झर्वेशन. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला हवी ती इमेज आपण तिथेच सिलेक्ट करतो, सिलेक्ट करून आपण त्या इमेजमध्ये जातो, मग त्याच्या रिलेटेड परत तो इमेजेस दाखवायला सुरुवात करतो. असं ज्यावेळेला तो करत राहतो त्यावेळेला आपलं मूळ जे वेब पेज, ज्या पानावर आपण सर्चिंग सुरू केलं ते पान स्किप होण्याची किंवा मागं पडण्याची, मागं राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं राईट इन न्यू टॅब, ओपन इन न्यू टॅब, व्हेरी सॉरी, तसं करून ती इमेज ओपन करा. अशा किमान 50 इमेजेस तरी तुम्ही ॲट अ टाइम बघा. त्याच्यातल्या तुम्हाला ज्या आवडतात त्या इमेजेस डाउनलोड करा. हे पुन्हा एकदा महत्वाचं आहे की त्या इमेजेस डाउनलोड करणं फार महत्वाचं आहे. बिकॉज बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की इंटरनेटवरती आहे तर कशाला डाउनलोड करून ठेवायचा डेटा. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की फायनाईट टाईममध्ये जर तुम्हाला काम कम्प्लीट करायचं असेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला व्हायचा असेल, फायनाईट डेडलाईनमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, तर इथे तुम्ही इमेजेस नक्की डाउनलोड करा. तुमच्या हार्ड ड्राईव्हला म्हणजे तुमच्या लोकल ड्राईव्हला डाउनलोड करून घ्या आणि पुढं त्याचं काम सुरू करा. तर या स्टेपमध्ये मी म्हणलं जसं की पहिल्या 50 इमेजेस डेफिनेटली ब्राउज करा, नक्की बघा. त्याच्यानंतर त्याच्यापैकी ज्या ज्या इमेजेस आवडतात त्या राईट क्लिक करून न्यू टॅबमध्ये ओपन करा, तिथून त्या डाउनलोड करून घ्या. अशा डाउनलोड म्हणजे आता आपण असं इमॅजिन करू की मी 50-60 इमेजेस बघितल्या आणि त्यातल्या आपण 30 इमेजेस डाउनलोड केले. तर या 30 इमेजेस ज्या तुम्ही डाउनलोड केल्या त्या एका फोल्डरमध्ये ठेवा. तुमचं जे काही कीवर्ड आहे त्या फोल्डरला व्यवस्थित तसं नाव द्या आणि त्या फोल्डरमध्ये ते 30 इमेजेस डाउनलोड केलेल्या ठेवा. आता तुमचा टास्क काय झाला की इंटरनेटवरच्या ज्या काही हजारो, लाखो, बिलियन्स इमेजेस आहेत त्यातनं तुम्ही 30 बेस्ट इमेजेस चूज केलेले आहेत. आता या 30 इमेजेस जे तुम्ही डाउनलोड केले याचा सुद्धा प्रेफरन्स आपण कसा म्हणू शकतो तर बेस्ट आहे. तर कुठलंही सर्च इंजिन बेस्ट पॉप्युलर रिझल्ट्स, बेस्ट इमेजेस ह्या पहिल्यांदा दाखवतं आणि नंतर लिस्ट पॉप्युलर किंवा लिस्ट इम्पॉर्टंट गोष्टी दाखवतं. त्यामुळे पहिल्या त्या 50-60 इमेजेस तुम्हाला बेस्ट इमेजेस मिळतात, त्याच्यावर तुम्ही खात्री बाळगू शकता. याच्यानंतर तुम्ही हे फोटोज तुमच्या हार्ड डिस्कमध्ये डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ते रिव्ह्यू करायला सुरुवात करा. तर आणि तुमची स्टोरी त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतीये का नाही हे बघायचा प्रयत्न करा. मग त्याचे तुमचे जे काही डिझाईनचे क्रायटेरियाज आहेत, कलर स्कीम काय आहे, फ्रेश आहे का नाही, त्याचा इफेक्ट वेगळाच वाटतोय किंवा डार्क आहे का फोटो, किंवा आपल्याला हवा तसा नाही आहे का, किंवा आपलं स्लोगन आणि ब्रँडिंग त्याच्यावर कुठं बसेल, या किंवा आपली साईज काय आहे, हॉरिझॉन्टल आहे, स्क्वेअर आहे, व्हर्टिकल आहे, या पद्धतीनं त्या इमेजेसचं सिलेक्शन करायला सुरुवात करा. म्हणजे काय होईल तर 30 इमेजेस या परत एकदा तुमच्या काहीतरी डिवाइड होईल. अगदी सिम्पल की नॉट ऑफ यूज, मिसेलेनियस, ओके, अशा पद्धतीनं तुम्ही एक सिलेक्शन करा. किंवा तुम्हाला त्याच्यात रिलेटेड अजून तुमचं काही फोल्डर स्ट्रक्चरला नाव द्यायचं असेल म्हणजे या 30 इमेजेससाठी पुन्हा एकदा 4-5 फोल्डर्स तयार करा. त्या 4-5 फोल्डर्समध्ये तुम्ही त्या इमेजेस ज्या त्या टाका. म्हणजे आता तुमच्या एका फोल्डरमध्ये 30 इमेजेस होत्या, पण असं धरून चालेल की आता तुमचे 6 फोल्डर्स झाले आणि प्रत्येक 6 फोल्डरमध्ये 5-5 इमेजेस. सो नाव यू आर फोकस की 30 इमेजेस पैकी माझ्या नो यूज इमेजेस अशा आहेत, ओके इमेजेस अशा आहेत, ॲव्हरेज इमेजेस आहेत आणि बेस्ट इमेजेस माझ्या ह्या 5 आहेत. सो नाव यू कॅन फोकस ऑन दोज बेस्ट 5 इमेजेस आणि मग त्याच्यातली एक इमेज तुम्ही फायनल घेऊन डिझाईनमध्ये त्याचा वापर करू शकता. या प्रोसेसचा जो फायदा आहे तो फायदा असा आहे की तुमच्या यू कॅन मेक अश्युअर की आउट ऑफ दोज बेस्ट इमेजेस अवेलेबल ऑन द इंटरनेट आय हॅव सिलेक्टेड 30-40 images out of which I have logically divided those into different folders or different criteria. I have divided those and I have certain selection criteria for my image and based on that I have selected that image. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही तुमचं डिझाईन क्लायंटला समजावून सांगत असता किंवा मांडत असता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला या लॉजिकल थॉट प्रोसेसचा उपयोग होईल आणि त्यामुळे तुमचं काम हे फास्ट होईल. तर हाऊ टू सिलेक्ट अ फोटो आणि हाऊ टू सर्च अ फोटो हे फार महत्वाचं आहे फोटो बेस्ड ग्राफिक डिझायनिंगमध्ये. ह्याच्यात अजून एक महत्वाचा पार्ट जो येतो तो असा आहे की याला वेळ किती द्यायचा. तर आता असं धरून झालं की तुम्ही हाय रेझोल्युशन इमेजेसचं काम करता म्हणजे होर्डिंग असेल, ब्रोशर असेल, फोम बोर्ड प्रिंट असेल
किंवा जिथं तुम्हाला हाय रेज इमेजेस लागणार आहेत, हाय रेझोल्युशन इमेजेस लागणार आहेत, तिथं साधारणतः तुम्ही असा एक क्रायटेरिया लक्षात घेऊ शकता की एका इमेजच्या मागे मी किमान 40 इमेजेस डाउनलोड केल्या पाहिजेत आणि त्या 40 इमेजेस डाउनलोड करताना एक इमेज ह्या प्रोसेसचं सिलेक्ट करण्यासाठी मला मॅक्सिमम 30 मिनिटाचा मी वेळ दिला पाहिजे. असं हाय रेझोल्युशन इमेजसाठी तुम्ही एक गणित बांधू शकता. आता हे प्रत्येकाच्या स्किलसेटनुसार आहे, पण एक मिनिमम ॲव्हरेज लाईन तुम्ही अशी करू शकता की एका इमेजसाठी तुम्ही 40 इमेजेस सिलेक्ट करा. 40 इमेजेस पैकी एक इमेज सिलेक्ट करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला काहीतरी वेळ द्यावा लागेल. हा ओव्हरऑल वेळ 30 मिनिटाचा पाहिजे आणि एका इमेजच्या मागे किमान 40 इमेजेस तुम्ही सर्च करा. याच्यातून तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळण्याची प्रोबॅबिलिटी आणि तुमचं काम हे वेळेत होण्यासाठी फायनाईट टाईम तुम्ही शेड्यूल सांगण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. ह्याच्यातलंच काही डिझाईन्स जी तुमची डिजिटल बेस्ड असतात, ज्याला 72 PI किंवा लो रेझोल्युशन इमेजेस फाईल चालू शकतात, याच्यासाठी तुम्ही जे काम करू शकता ते साधारणतः एका इमेजसाठी तुम्ही 10 इमेजेस पहा आणि त्या 10 मिनिट्समध्येच त्याचं काम सांगतो. त्याच्या पलीकडे त्याला इमेज सर्च करून फोल्डर स्ट्रक्चर करून करायला वेळ लागत नाही. सुरुवातीला मी तुम्हाला ह्या सगळ्या 30 मिनिटसाठी 1 hour जाईल, या 10 मिनिटांच्या ऐवजी अर्धा तास पाऊण तास जाईल, पण हळूहळू यू कॅन कम टू द म्हणजे तुमचं स्किल वाढवत तुम्ही ह्या ॲव्हरेज टायमिंगपर्यंत पोहोचू शकता आणि ह्याच्यामुळं तुमचं प्रोजेक्ट हे फायनाईट टाईममध्ये कम्प्लीट होऊ शकतं, चांगलं कम्प्लीट होऊ शकतं अँड यू कॅन गिव्ह द बेटर सर्व्हिस टू युअर कस्टमर्स. तर हे गणित सुद्धा फोटो सर्चिंगचं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यात पुन्हा एकदा रिव्ह्यू करूयात की तुमची स्टोरी तुम्हाला सांगता येणं, स्टोरीच्या खालचे आलेल्या फोटोच्या खालचे डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स वोकॅब्युलरी तुमची त्यांना डेव्हलप होणार आहे, तर ते वाचताना ती वोकॅब्युलरी वापरणं हे डेव्हलप होणार आहे. हे एक स्किल आहे आणि त्याच्यानंतर ते फोटो तुम्हाला फिजिकली डाउनलोड करायचे. फिजिकली डाउनलोड केलेले फोटो तुम्हाला फोल्डर स्ट्रक्चर वाईज डिस्ट्रीब्यूट करायचे आणि डिस्ट्रीब्यूट केलेल्या फोल्डर्समधून तुम्हाला फायनल फोटो सिलेक्ट करायचे. या प्रोसेसनं तुम्ही गेला तर एक लॉजिकल प्रोसेस तयार होते आणि त्याच्यातनं द रिझल्ट ऑफ द डिझाईन म्हणजे त्या डिझाईनचा जो रिझल्ट अपेक्षित असतो क्लायंटला असेल किंवा तुम्हाला असेल तो मिळण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही जावा आणि त्याचं जे टायमिंग आहे ते हाय रेझोल्युशन इमेजेससाठी 30 मिनिट्सचा टाइम तुम्ही ॲलोकेट करा एक इमेज सिलेक्ट करायला. त्याच्यासाठी 40 इमेजेस तुम्ही डाउनलोड करा आणि जर लो रेझोल्युशनचं काम करत असाल तर 10 इमेजेस डाउनलोड करा विदिन 10 मिनिट्स फॉर 1 इमेज बिहाइंड. आता याच्यात अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की कोणते इमेजेस फास्ट तुम्ही सर्च होतात किंवा डाउनलोड होऊ शकतात तुम्हाला. एकतर पहिली गोष्ट जेनरिक टॉपिक जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ज्वेलरी, फॅशन, ड्रेपरी, शूज, हे जे टॉपिक्स आहेत जे फार जनरिक आणि कॉमनली आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला लागतात, ह्या टॉपिक्सचे इमेजेस तुम्हाला फार फास्ट सर्च होऊ शकतात. पण जे हळूहळू थोडेसे स्पेशलायझेशनकडे जातात म्हणजे इंटिरियर डिझायनिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही इमेजेस सर्च करायचे असतील किंवा हेल्थ विषयीच्या इमेजेस सर्च करायच्या झाल्या किंवा तुम्हाला अजून स्पेसिफिक जाऊन मग ERP विषयी काही इमेजेस सर्च करायचं झालं म्हणजे जसं जसं तुम्ही स्पेशलाइज्ड टॉपिक्सकडे जाल मे बी तुम्हाला तो टॉपिक माहीत नसेल तर तुम्हाला हा लागणारा वेळ वाढवू शकतो. पण हे जे जनरल टॉपिक्स आहेत हे मात्र तुम्हाला फार फास्ट सर्च होऊ शकतात आणि त्याचा तुम्हाला फार फास्ट उपयोग करता येऊ शकतो. तर हे पण एक लॉजिक लक्षात ठेवा की जे मोस्ट जेनरिक टॉपिक्स आहेत त्याचे इमेजेस फार फास्ट सर्च होतात. जे स्पेशलाइज टॉपिक्स आहेत हेल्थ असेल, इंटिरियर डिझायनिंग असेल, ERP सॉफ्टवेअर असेल म्हणजे जसं जसं तुम्ही स्पेसिफिक जाल सब्जेक्टकडे तसं तसं तुम्हाला सर्चिंग हे जास्त वेळाचं होऊ शकतं. हे पण एक लॉजिक याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर आजच्यासाठी आपण इथं सांगूया फोटोज इन ग्राफिक डिझाईन. थँक्यू.